कॉमेडीकडे कसं बघतोस? म्हणजे उघड्या डोळ्याने की बंद डोळ्याने? बंद डोळ्याने. का म्हणजे कसं काय ते? बंद डोळ्यांनीच आपल्यासमोर चित्र उभं राहतं ना सर. उघड्या डोळ्यांनी कसं नाही राहू शकत. काहीतरी अरे बंद डोळ्यांनी तेवढी झोप घेता येते. निषेध बोला. भाऊ तुम्ही तिथे थांबा. अच्छा मी थांब. भाऊ तुम्हीच या इकडे. थांबा, त्यांना पाहिजेत तुम्ही. माझा आक्षेप आहे तुमच्यावर. का ग? तुमचा घसा हा बसलेला का असतो सतत? काय खाता काय एवढं? काय खाता तुम्ही एवढं? आता कुठे बसला? आता व्यवस्थित आहे. नाहीये, माझ्यासारखाच आहे एकदम. आणि कसं आहे ना, बसलेल्या घशाने तुम्हाला गायची काय एवढी हाऊस? हा अहो तुम्हाला सांगते, यांनी त्या दिवशी हिम्मत बघा यांची, त्या दिवशी सुरेश वाडकरांसमोर गाणं म्हटलं. काय हो, लाज नाही वाटली तुम्हाला? हा कलाकार आहात ना तुम्ही. कलाकारांनी घसा कसा जपला पाहिजे माहितीये? कसा असला पाहिजे आवाज? हा असा. मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवते. अरे देवा. अरे माझे गुरु महागुरु. मला वाटलं रवी जाधव. ते देवा. घे छंद मकरंद प्रिय मिलिंद, मकरंद प्रिय मिलिंद, मधुसेवनानंद स्वच्छंद धूल गे छंद मकरंद प्रिय मिलिंद. राहू द्या नंतर ऐकूया तुमचं गाणं. क्या बात आहे. राहू द्या. छान. मंगळावर या कॉन्ट्रॅक्ट. तरीही आता काय नाही, काय आहे ना, तुम्ही मगाचपासून मला इथे पाठवताय. हो तरीही कार्यक्रम दिसेच ना. बर. काय मग कसं करायचं? नाही, आणखी मागे जा थोडं. ते मगाशी म्हणाले ना, जिमीवर बसा जाऊन. जा. दही अंडीला तिथे जिमील तर बघा. दही अंडीला तुम्ही काय नाही. सॉरी बाय बाय. बसा, थोडं मागे जाऊन बसा. हां बसा जा. या टप्प्यावर या ठिकाणी या गप्पा सुरू असताना आता मी मंचावर आमंत्रित करतो या 6 जणांच्या बरोबरीने सातत्याने वाद्यवृंदाची बाजू ज्यांनी सांभाळली त्या तुषार देवल यांना मी मंचावर आमंत्रित करतो. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. भरभरून आनंद दिलेला आहे या सगळ्यांनी. आणि आता क्षण आहे तो यांच्या सन्मानाचा. मी मंचावर आमंत्रित करतो चंद्रकांत कुलकर्णी यांना की त्यांनी या ठिकाणी यावं. या 200व्या एपिसोडबद्दल या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यापैकी एक उत्तम त्याच्यामध्ये एक प्रकार असतो की चाहत्यांचं पत्र सागर कारंडे पोस्टमनच्या वेशामध्ये वाचून दाखवत असतो. त्या आकृतिबंधातला आपण सत्कार यांचा सगळ्यांचा करणार आहोत. मी पत्र वाचतोय एका चाहत्याचं, ते भाऊ कदमसाठी. भाऊ. प्रिय भाऊ, आपल्याकडे जसा राष्ट्रीय पक्षी असतो, राष्ट्रीय प्राणी असतो, राष्ट्रीय फूल फळ असतं, तसंच एक सर्वमान्य राष्ट्रीय भाऊही आहे आणि तो म्हणजे भाऊ कदम. वा वा. भालचंद्र कदम हे तुमचं खरं नाव, पण आज अवघा महाराष्ट्र तुम्हाला हक्काने भाऊ म्हणून हाक मारतो. निरागस अभिनय ही तुमची जमेची बाजू आहे, परंतु या निरागसपणाचा अभिनय तुम्हाला कधीच करावा लागला नाही, हेही तितकंच खरं. जसा तुमचा स्वभाव तसाच तुमचा अभिनय आणि विनोदही, म्हणजे साधा सरळ पण थेट भिडणारा. त्यामुळेच तर मंचावर यांची एंट्री झाली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला नाही असं कधी घडत नाही. भाऊ, तुमचं पाठांतर थोडं कच्चं आहे म्हणे, ज्यामुळे तुम्ही अनेकदा संवादही विसरता असं ऐकलं आहे. पण खरं सांगू, विसरलेला संवाद सावरून म्हणत तुम्ही जो पंच टाकता त्याने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या आयुष्यातलं टेन्शन विसरायला लावता, हेही तितकंच खरं. कोकणातली माणसं म्हणजे बेरकी असा एक समज आपल्याकडे प्रचलित आहे, पण तुमच्या स्वभावात भाऊ हा बेरकीपणा कधीच बघायला मिळत नाही. उलट मिळतो तो गोडवा मालवणी खाजाचा, ज्याची चव कितीतरी काळ कायम जिभेवर रेंगाळत राहते. कोकणावर निसर्गाने आपल्या सौंदर्याची जशी मुक्त हस्ताने उधळण केली आहे, अगदी तशीच विनोदाची उधळण तुम्ही करता. विनोदासाठी शाब्दिक बडबडीची किंवा अंगविक्षेपाची गरज तुम्हाला कधी पडली नाही.
चेहऱ्यावरच्या एखाद्या हलक्याशा रिॲक्शननेही तुम्ही अनेकांचे चेहरे प्रफुल्लित केले आहेत. मालवणी डेजपासून झी मराठीसोबत सुरू झालेला तुमचा हा प्रवास आज एका अशा टप्प्यावर आला आहे जिथे तुम्ही केवळ चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचाच नाही तर झी मराठीचाही चेहरा झालेला आहात. एक असा चेहरा ज्याला कोणताच मुखवटा नाही आहे तो फक्त निरागस विनोदाचा सच्चेपणा. ही सच्चाई जोपर्यंत आहे तोवर विनोदाला मरण नाही हे तेवढंच खरं. भाऊ, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सगळ्या चाहत्यांतर्फे. मी आपण सगळ्यांच्या वतीने भाऊंचा सत्कार करूया. हे श्रीफळ म्हणजे चला हवा येऊ देसाठी नाही आहे, सत्काराची पद्धत म्हणून आहे. आणि हे चाहत्याचं पत्र त्यांना आपण मानपत्र म्हणून देत आहोत. तर या कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणजे हे सगळे साकारणारी ती स्त्री व्यक्तिरेखा, स्त्री भूमिका, सागरची पुणेरी बाई आणि भाऊची शांताबाई सगळंच लोकांना आवडलं. तर साडी नेसून तुम्ही नेहमीच लोकांना विनोदामध्ये गुंडाळण्याचं काम करता. आमच्याकडे पण एक शांताबाई आहेत ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे. शांताबाई, ओ शांताबाई. दमला? एक्साइट झाली आहे. पाहिलं का कोण कोण आलंय? चला हवा येऊ द्याची लोक. नाही त्यांना नेहमी पाहिलं का कोण आलंय? यांना नेहमीच बघते ना. कोण आले पहा. अय्या, भालचंद्र कदम. भालचंद्र कदम आले. भालचंद्र. मी यांना कधीच भाऊ म्हणत नाही. विचारा का? का? ज्याच्यावर जीव जडलाय त्याला भाऊ म्हणू नये. भालचंद्र कदम. मी यांच्याकडे काम करत होते आधी. काय? हो, काम करत होते यांच्याकडे, पण मला काम सोडावं लागलं. रात्रभर झोपूच द्यायचे नाहीत. एवढे घोरतात की रात्रभर झोपच लागायची नाही. यांच्या घोरण्यामुळे यांची मुलं उठायची. आई डायनोसर आला, आई डायनोसर आला. एवढे घोरतात माहिती.